ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा जो काही इतिहास आहे तर त्यामधील एक महत्त्वाचा घटक डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर त्या घटकाकडे वळण्याआधी आपण काही प्रश्न बघून घेऊयात जे आयोगाने याआधी विचारलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने ठीक आहे महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती. ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती. तर बघा, याचा आन्सर दिलेला आहे आयोगाने कुमारगुप्त. ठीक आहे. नंतर म्हणजे आता या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज कोणता टॉपिक डिस्कस करणार आहे. तर आपण आज टॉपिक डिस्कस करणार आहे गुप्त घराणे. ठीक आहे. जे काही गुप्त डिनॅस्टी होती तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहे. यामध्ये आपण काय बघणार आहे बघा, लेक्चरमध्ये कोणकोणत्या राजांनी कोणकोणत्या पदव्या घेतल्या होत्या. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे पदव्या आणि त्या संदर्भात त्या राजासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर आता एक दुसरा प्रश्न बघून घेऊया. बघा, हा एक प्रश्न आहे जो आधी दाखवला होता तो प्रश्न आणि हा प्रश्न, दोन्हीही प्रश्न 2018च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. दोन्ही प्रश्न म्हणजे एकाच घराण्यावर आयोगाने एकादमात 2 प्रश्न विचारलेले बघा. ठीक आहे. म्हणजे 4 मार्क्सचे 2 प्रश्न. आता पहा, प्रश्न काय आहे की विशाल साम्राज्याचा संस्थापक, आपल्याला व्यक्ती ओळखायचा आहे. ठीक आहे. विशाल साम्राज्याचा संस्थापक होता. ठीक आहे. नंतर आहे संस्कृत विद्वान आणि कवी होता. नंतर तिसरं सेंटेन्स आहे बघा, प्रसिद्ध कवी हरिसेन ठीक आहे हा त्याचा राजकवी होता आणि बौद्ध पंडित वसुबंधू हा त्याच्या दरबारामध्ये होता. नंतर चौथं स्टेटमेंट आहे बघा, भारताचा नेपोलियन अशी त्याची जी काही प्रशंसा आहे ती विन्सेंट स्मिथ यांनी केलेली आहे म्हणते. ठीक आहे. बघा, आता 4 आपण सेंटेन्स वाचलेत बघा. आता जर पाहायला गेलं तर या प्रश्नाचे जे काही ऑप्शन दिलेले आहेत आयोगाने, ठीक आहे, तर या ऑप्शनवरून कुठल्याही प्रकारची विशेष माहिती नसतानाही आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ते कसं आता बघूयात आपण. ठीक आहे. असं समजू आपल्याला याबद्दल, या घराण्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. ठीक आहे. आता पहा, मला एक गोष्ट सांगा, हे जे काही तिसरं सेंटेन्स आहे बघा, यामध्ये सांगितलेलं आहे की कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता. बरोबर. जर कवी हरिसेन त्या राजाचा राजकवी असेल तर तो राजा हरिसेन असू शकतो का? नाही. म्हणजे हा पर्याय इथे बाद झाला. ठीक आहे. पहिला पर्याय बाद झाला. आता दुसरा पर्याय बघा. दुसरा पर्याय काय आहे? कनिष्क. आता मला एक गोष्ट सांगा, आपण कनिष्क संदर्भात भारताचा नेपोलियन होता किंवा विशाल साम्राज्याचा संस्थापक होता असं काही ऐकलेलं आहे का? नाही. म्हणून कनिष्क सुद्धा कॅन्सल. ठीक आहे. आता बघा, नंतर आपण कोणकोणते कॅन्सल केले? हा एक कॅन्सल केला, नंतर हा एक कॅन्सल केला. आता बघा, 2 राहिले. ठीक आहे. एक राहिला समुद्रगुप्त आणि एक राहिला चंद्रगुप्त मौर्य. आता जर चंद्रगुप्त मौर्य संदर्भात बोलायचं झालं, ठीक आहे, तर ठीक आहे, यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो की नेमकं बाबा समुद्रगुप्त आहे की चंद्रगुप्त आहे. तर जर एक विचार केला, ठीक आहे, चंद्रगुप्ताला पहिलं सेंटेन्स लागू पडेल, विशाल साम्राज्याचा संस्थापक होता, इट्स ओके, चालेल. संस्कृत विद्वान आणि कवी होता. संस्कृत विद्वान आणि कवी होता याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे का चंद्रगुप्त मौर्या संदर्भात? जास्त नाही आहे. ठीक आहे. असंही थोडाफार, पण म्हणजे एकदम विद्वान असं काही ऐकलेलं नाही आहे. ठीक आहे. नंतर बघा, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याच्या राजकवी होता किंवा बौद्ध पंडित वसुबंधू हा त्याच्या दरबारी होता असंही या चंद्रगुप्त मौर्य संदर्भात आपण ऐकलेलं नाही आहे. म्हणून हा पर्याय सुद्धा कॅन्सल. म्हणून ऑप्शन काय येईल आपलं? समुद्रगुप्त मौर्य. म्हणजे आपण ऑप्शन पर्यायावरूनच 50-50% मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. मग 2 पैकी 1 जर आपण आन्सर टिक केलं तर 2 पैकी 1 आपलं बरोबर येऊन जाईल. ठीक आहे. आता बघा, ही झाली आपली एक मेथड. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की कोणताही प्रश्न स्किप करण्या अगोदर आधी त्यामधील जे काही वाक्य आहेत, ते दिलेले जे वाक्य आहेत ते वाचून घ्यायचे, नंतर आपलं जे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा वाचून घ्यायचे आणि नंतर बघायचं की जमते का काही कॅन्सलेशन वगैरे. ठीक आहे. आता बघा, यानंतर आपण आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूयात. बघा, जे काही गुप्त साम्राज्य आहे, तर गुप्त साम्राज्याचा जो काही उदय आहे तर तिसऱ्या जे काही शतक होतं तर त्याच्या शेवटी उत्तर भारतामध्ये श्रीगुप्त या राजाने गुप्त घराण्याची जी काही सत्ता होती तर ती स्थापन केली होती. कोणी? श्रीगुप्त. म्हणजे त्याचा अर्थ काय? श्रीगुप्त हा काय असेल? गुप्त घराण्याचा संस्थापक असेल. बरोबर. नंतर बघा, हे जे आपला सुरुवातीचा जे काही काळात गुप्त राज्य होते, ठीक आहे, सुरुवातीच्या काळात गुप्त राज्य हे त्यांनी जे काही पदव्या धारण केलेल्या होत्या
जसे महाराज, ठीक आहे, महाराज ही पदवी धारण केलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये. तर महाराज या पदवीवरून असं वाटते की बा ठीक आहे हे कोणाच तरी मांडलिक असतील, म्हणजे महाराजाधिराज किंवा परम महाराज अशा कुठल्याही पदव्या यांनी सुरुवातीच्या काळामध्ये घेतलेल्या नव्हत्या, ठीक आहे, म्हणजे यांच्यावर कोणाच तरी वर्चस्व असेल, ठीक आहे. नंतर बघा जे काही प्रसिद्ध चिनी प्रवासी म्हणतो आपण फाहियान, याच्याबद्दल बरेच बोलले जाते. तर हा दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये भारतात आलेला होता बघा. कोणाच्या? दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या. म्हणजे बघा आणि त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की गुप्त राजवटीमध्ये प्रशासन योग्य रीतीने चालविले जाते, म्हणजेच त्याने गुप्त राजवटीची प्रशंसा केलेली होती. आणि आयोग याच्यावर आपल्याला कधी असा प्रश्न विचारू शकते की फाहियान हा चिनी प्रवासी पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाच्या काळामध्ये भारतात आला होता? तर मग त्याचं उत्तर काय राहील? दुसरा चंद्रगुप्त. इथं कन्फ्यूज नाही व्हायचं काय, ठीक आहे. इथं काय देऊ शकते आयोग आपल्याला? पहिला चंद्रगुप्त देऊ शकते, तर मग हे चूक असेल, ठीक आहे. नंतर बघा या स्लाइडवर आपले दोन प्रश्न बनतात. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण असेल? तर श्रीगुप्त. परत कोणता चिनी प्रवासी भारतामध्ये आला होता? फाहियान, हा दुसरा प्रश्न बनेल. आणि तिसरा प्रश्न कोणाच्या काळात आला होता? दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या. म्हणजे एका स्लाइडवर आपले 3 प्रश्न इथं कव्हर झालेत. बघा आता आपण बघूया या नंतरच्या स्लाइडमध्ये की कोणत्या गुप्त राजाने कोणकोणती पदवी घेतलेली होती, आणि हा घटक खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण त्याची चर्चा सुद्धा करूया. बघा पहिला श्रीगुप्त, ठीक आहे. हा जो काही श्रीगुप्त होता, मग असेच सांगितलेलं मी की हा जो आहे तर हा काय आहे? गुप्त घराण्याचा संस्थापक होता, आणि त्यांनी पदवी कोणती घेतलेली होती? महाराज ही पदवी घेतलेली होती बघा. कोणती? महाराज ही पदवी. आणि बघा याचा मुलगा जो होता घटोत्कच, ठीक आहे, घटोत्कच याने सुद्धा कोणती पदवी घेतलेली होती? बघा महाराज, ठीक आहे. बघा हा जो काही गुप्त होता तर याने याच्यानंतर जो आला, ठीक आहे, तर प्रथम चंद्रगुप्त, ठीक आहे. श्रीगुप्तानंतरचा जो काही गुप्तांचा राजा होता तर तो होता प्रथम चंद्रगुप्त. आणि बघा याची पदवी जी आहे तर ती आहे महाराजाधिराज, ठीक आहे. म्हणजे याने महाराजाधिराज पदवी घेतलेली होती बघा. महाराजवरून काय? महाराजाधिराज. म्हणजेच याच्यावरून असं लक्षात येईल आपल्या की जे काही प्रथम चंद्रगुप्त होता तर याच्या काळामध्ये जे काही गुप्त घराण्याचं महत्त्व होतं, ठीक आहे, तर महत्त्व गुप्त घराण्याचं याच्या काळामध्ये वाढलेलं दिसते आपल्याला, बरोबर. आणि बघा हा जो काही प्रथम चंद्रगुप्त होता तर याने जे काही लिच्छवी कुळाची, ठीक आहे, लिच्छवी कुळाची जी काही कुमारदेवी होती, ठीक आहे, तर तिच्याशी विवाह केलेला होता, ठीक आहे. कोणी? तर प्रथम चंद्रगुप्ताने. आणि हा जो विवाह आहे तर तो त्याला राजकीयदृष्ट्या खूप फायदेशीर ठरलेला होता, ठीक आहे. म्हणजे आयोग सेंटेन्समध्ये टाकू शकते की बा त्याने महाराजाधिराज ही पदवी घेतली होती, ठीक आहे. नंतर त्याने लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्याशी विवाह केला होता, ठीक आहे. नंतर तो गुप्त घराण्यातील महत्त्वाचा राजा होता. आणि आणखी एक स्टेटमेंट देऊ शकते की त्याने केलेल्या विवाहामुळे त्याला राजकीय फायदा झालेला होता. आणि व्यक्ती ओळखा, तर व्यक्ती कोण राहील? बघा चंद्रगुप्त प्रथम. नंतर बघा एक महत्त्वाचा आणखी आहे, हा खूप महत्त्वाचा आहे बघा. गुप्त राजामध्ये जो काही समुद्रगुप्त आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे बघा, चंद्रगुप्त प्रथमचा मुलगा. आता बघा समुद्रगुप्त जो आहे तर बघा समुद्रगुप्त हा खूप महत्त्वाचा होता. तर सर्वात पहिल्यांदा आपण त्याने कोणकोणत्या पदव्या घेतल्या हे डिस्कस करूया. बघा याने काय केलं? चक्रवर्ती ही पदवी घेतलेली बघा. कोणती? चक्रवर्ती. नंतर बघा त्याने अश्वमेधकर्ता ही पदवी घेतलेली. नंतर कविराज, ठीक आहे. नंतर विक्रमंक. नंतर सर्व राजोच्छता, ठीक आहे. नंतर धर्मप्रचार बंधू. नंतर भारताचा नेपोलियन. बघा ही पदवी त्याला कोणी दिलेली होती? विन्सेंट स्मिथ, ठीक आहे. मग असे आपण प्रश्नामध्ये बघितलेलं होतं, तो प्रश्न आपण परत डिस्कस करूया, ठीक आहे. नंतर परम भागवत ही सुद्धा पदवी कोणी दिलेली आहे? ही सुद्धा पदवी कोणी घेतलेली आहे? समुद्रगुप्ताने बघा. आता समुद्रगुप्ताबद्दल बोलायचं झालं म्हणजे आता बघा एक एक पहिल्यांदा आपण त्याने जे पदव्या घेतल्या होत्या त्याचा अर्थ समजून घेऊयात. बघा चक्रवर्ती, ठीक आहे. चक्रवर्ती राजा म्हणजे असा राजा बघा ज्याचे जे काही घोडे होते किंवा तो स्वतः चारही दिशा, ठीक आहे, कुठल्याही अडथळा विना जाऊ शकत असेल तर तो राजा कोणता? चक्रवर्ती. म्हणजेच याचं जे काही वर्चस्व होतं, ठीक आहे, असेल ते चोहू बाजूना असेल, ठीक आहे. आणि आणखी एक ॲडिशनल पॉईंट लक्षात ठेवून घ्या की प्रथम चक्रवर्ती, ठीक आहे, पहिला चक्रवर्ती राजा कोणता? तर तो आहे बघा चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य. प्रथम चक्रवर्ती राजा कोणता? चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे. लक्षात ठेवजा, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला चंद्रगुप्त राजा कोण? आयोग विचारू शकते.
समजलं तुम्हाला? आता चक्रवर्ती याचा अर्थ, आता बघा अश्वमेध करता म्हणजे कोण? ज्याने अश्वमेध केलेला आहे, जे काही अश्वमेध यज्ञ करायचे, ठीक आहे, तर तो याने केलेला होता, 2 वेळा केलेला आहे. नंतर आहे बघा कविराज. आता मगाशीच सांगितलं की तो संस्कृत कवी होता. म्हणजेच तुम्ही जर गुप्त कालखंड वाचला तर तुम्हाला असे कळेल की समुद्रगुप्त जो होता तर हा वीणावादन, ठीक आहे, वीणा वादनात प्रावीण्य होता, म्हणजे त्याने कौशल्य प्राप्त केलेले होते. आणि नंतर तो स्वतःला कवी समजायचा, ठीक आहे, म्हणजे कवी होता तो, ठीक आहे. नंतर बघा काही जे काही समुद्रगुप्ताचे नाणे आहेत, ठीक आहे, तर त्या नाण्यावर समुद्रगुप्त वीणा वाजवताना दाखवलेलं आहे. म्हणजेच त्याचे वीणा वाजवताना असलेले जे काही आहेत तर ते नाणे सापडलेले आहेत बघा. म्हणजे हा कवी सुद्धा होता. नंतर विक्रमंक, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम केलेले बघा. नंतर सर्व राजोच्चता, ठीक आहे, हा एक महत्त्वाची पदवी घेतलेली आहे बघा त्यानं. सर्व राजोच्चता म्हणजे काय? तर बघा सर्व राजांची संज्ञा, ठीक आहे, संपुष्टात आणणारा म्हणजे काय? सर्व राजोच्चता, ठीक आहे, ही त्याने पदवी सुद्धा घेतलेली होती. ह्या महत्त्वाच्या पदव्या होत्या बघा. आणि बघा हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की भारताचा नेपोलियन असा त्याचा जे काही उच्चार आहे, असा त्याचा जी काही प्रशंसा आहे, तर ती कोणी केली बघा? विन्सेंट स्मिथ याने, ठीक आहे, विन्सेंट स्मिथ, ठीक आहे. आता बघा आपण काय करू, या जे काही समुद्रगुप्त होता याबद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती बघूयात बघा. अलाहाबाद, ठीक आहे, अलाहाबाद येथे बघा अशोकाचा स्तंभ आहे बघा, ठीक आहे. तर त्या अशोकाच्या स्तंभावर एका गुप्त राजाचे वर्णन आहे बघा, ठीक आहे. तर त्या गुप्त राजाचे वर्णन आहे अशोकाच्या स्तंभावर. आणि तो गुप्त राजा कोणता? तर हा समुद्रगुप्त. म्हणजेच जो काही अशोकाचा स्तंभ आहे अलाहाबाद येथे, ठीक आहे, तर त्याच्यावर ज्या गुप्त राजाचे वर्णन आहे तर तो राजा आहे बघा समुद्रगुप्त. आणि बघा समुद्रगुप्त जो आहे तर मग हे जी काही अलाहाबाद येथे असलेला स्तंभ आहे आणि त्याच्यावर याची स्तुती केलेली आहे, तर याला म्हटले जाते बघा प्रयाग प्रशस्ती, ठीक आहे. काय? प्रयाग प्रशस्ती, ठीक आहे. हा एक महत्त्वाचा घटक लक्षात ठेवजा की पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाची प्रशंसा अलाहाबाद येथील अशोक स्तंभावर केलेली आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात, ठीक आहे. तर मग ऑप्शन काय असेल आपला? समुद्रगुप्त, ठीक आहे. नंतर आहे बघा द्वितीय चंद्रगुप्त, ठीक आहे. आता द्वितीय चंद्रगुप्त हा सुद्धा एक महत्त्वाचा राजा आहे. याने सुद्धा वेगवेगळ्या पदव्या घेतलेल्या आहेत. पदव्या कोणकोणत्या आहेत ते बघून घेऊया याच्या आपण आधी. विक्रमादित्य, ठीक आहे, नंतर देवराज, नंतर देव, नंतर आहे बघा शकारी. कोण? शकारी. बघा आता हा जो काही शकारी ही पदवी का दिलेली आहे याला? तर याच्यामागं कारण असं आहे बघा, जे काही शक लोक होते, ठीक आहे, तर हा शक लोकांचा खूप मोठा शत्रू होता बघा. कोण होता? द्वितीय चंद्रगुप्त हा शक लोकांचा खूप मोठा शत्रू होता. याला शकांचा अरिट, एक मिनिट इथं आपण जागा करून घेऊया आधी. याला काय म्हटलं जायचं? शकांचा अरिट शत्रू, ठीक आहे, शकांचा अरिट शत्रू कोण होता बघा? मग तर द्वितीय चंद्रगुप्त. आयोग विचारू शकते की शकांचा अरिट शत्रू असं जे काही संबोधन आहे तर ते कोणत्या राजाला वापरले जात होते? तर द्वितीय चंद्रगुप्त, ठीक आहे. याने बघा आणखी याच्या काळातील महत्त्वाची घटना म्हणजे याने जे काही आपलं उत्तर भारतामध्ये बघा याने आपले जे काही वर्चस्व आहे द्वितीय चंद्रगुप्ताने ते प्रस्थापित केले बघा, ठीक आहे, उत्तर भारतामध्ये. आणि जे काही दक्षिण भारतामध्ये एक राज्यसत्ता होती बघा वाकाटक, ठीक आहे. तर वाकाटक राज्यसत्ता जी होती तर त्या वाकाटक राज्यसत्तेमध्ये असलेला दुसरा रुद्रसेन बघा, ठीक आहे. म्हणजेच जे काही द्वितीय चंद्रगुप्त होता याने आपली मुलगी जी होती प्रभादेवी, ठीक आहे, हिचा विवाह लावून दिला वाकाटक राजा सेकंड रुद्रसेन, ठीक आहे, दुसरा रुद्रसेन. आणि जे काही वाकाटक घराणे होते तर यांच्यासोबत याने काय केले? मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले, ठीक आहे. म्हणजेच वाकाटक जी काही राज्यसत्ता होती तर ते यांना आव्हान दिलेले होते, ठीक आहे. म्हणजे याला वाटलं की याला असं वाटलं असेल की बाबा यांच्यासोबत मैत्री करणे आपल्या फायद्याचं राहील, ठीक आहे, वाकाटकांसोबत. आणि दक्षिणेतील सत्ता होती याने ऑलरेडी उत्तर भारतामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे, ठीक आहे. तर मग
याने काय केलं, वाकाटकांसोबत आपला विवाह संबंध जे काही विवाह संबंध होते ते स्थापित केले आणि यांच्यासोबत मैत्री करून टाकली. नंतर आहे बघा कुमारगुप्त. ठीक आहे, तर कुमारगुप्ताने कोणकोणत्या पदव्या घेतलेल्या, महेंद्रादित्य, महेंद्रसिंह आणि अश्वमेध करता. ठीक आहे, सॉरी महेंद्र अश्वमेध. ठीक आहे, पहिली कोणती पदवी आहे, महेंद्रादित्य, नंतर महेंद्रसिंह, नंतर महेंद्र अश्वमेध. ठीक आहे, ह्या पदव्या याने घेतलेल्या होत्या कुमारगुप्ताने. ठीक आहे, याने बघा याच्या काळामध्ये बघा भारतावर जे आहे तर ते हुनांचे आक्रमण झाले होते. ठीक आहे, हुन लोक, तर हुनांचे आक्रमण याने परतवून लावल्यामध्ये ठीक आहे खूप मोठा वाटा उचललेला आहे. म्हणजे याने हुनांचे आक्रमण परतवून लावलेत. ठीक आहे, मग बघा याच्यानंतर जे बी काही राजा आलेत, ठीक आहे, जसं स्कंदगुप्त झाला, तर हे राजे एवढे प्रभावशाली नव्हते. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या काळामध्ये एवढ्या काही चांगली जास्त घटना घडलेल्या नाही. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाच्या होत्या गोष्टी, हे आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. बघा हे एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, ह्या जी काही पदव्या आहेत तर याचा एकदा स्क्रीनशॉट मारा तुमचे, नाहीतर 2018चा जो काही राज्यसेवाचा पेपर आहे तर त्या पेपरमध्ये त्या प्रश्न जो आहे मी आत्ता दाखवलेला तुम्हाला पहिला प्रश्न, तर त्या पहिल्या प्रश्नाजवळ जी काही रिकामी जागा आहे तर त्या जागेमध्ये ह्या सर्व पदव्या लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण त्या प्रश्नावर ओढूयात. ठीक आहे, बघा हा प्रश्न होता की पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती. तर कोणता गुप्त राजा आहे बघा तो, हा आहे कुमारगुप्त, आत्ताच बघितलेला आपण. आणखी याने कोणती घेतली, महेंद्र सिंह. ठीक आहे, आपला महेंद्रसिंह धोनी नाही बरं, हो नाही तर म्हणसाल महेंद्रसिंह धोनी. ठीक आहे, कोण आहे, महेंद्रसिंह ही पदवी कोणी घेतलेली होती, कुमारगुप्ताने. परत महेंद्र अश्वमेध आणि नंतर ही आपलं महेंद्रादित्य, म्हणजे महेंद्रवाल्या पदव्या कोणी घेतलेल्या, कुमारगुप्तानं. आता समुद्रगुप्ताच्या बघितल्यात आपण, खूप साऱ्या आहेत, चक्रवर्ती आहे. ठीक आहे, चक्रवर्ती झालं, नंतर भारताचा नेपोलियन. ठीक आहे, नंतर विक्रमंक, कविराज. ठीक आहे, ह्या सर्व पदव्या आपण बघितलेल्या आहेत. आता हा जो काही समुद्रगुप्त, आता काय आपलं काम काय असेल बघा, समुद्रगुप्त आहे ना. ठीक आहे, तर आयोगाने जे टॉप पॉईंट दिलेले आहेत आपल्याला, हे 4 पॉईंट. ठीक आहे, हे 4 पॉईंट असेच्या असे पाठ करणं हे आपलं काम असेल. कारण की आता इथून समोर जर आयोगाने यावर प्रश्न विचारला बघा समुद्रगुप्तावर, तर 100% सांगतो तुम्हाला यातले कमीत कमी 2 पॉईंट तरी त्या प्रश्नामध्ये असतील. ठीक आहे, आणि आपल्याला एखाद्या प्रश्नामधले असा मल्टी स्टेटमेंट प्रश्नामधले एक जरी पॉईंट माहिती असला की तो कोणत्या राजाबद्दल आहे तर आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे जे पॉईंट दिलेले आहेत आपल्याला, आता आपल्याजवळ रॉ मटेरियल आहे हे, तर हे आपण रॉ मटेरियल वापरून घेऊयात. हे पॉईंट एकदम व्यवस्थितरित्या पाठ करा. ठीक आहे, आणि प्रश्न सॉल्व्ह करताना जी मगाशी मी सांगितलेली एलिमिनेशन मेथड ते सुद्धा वापरावी. ठीक आहे, म्हणजेच याच्यावरून आपण आपल्या अपेक्षित उत्तरापर्यंत पोहोचू शकू. बघा गुप्त काळाबद्दल आणखी काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर ते एकदा बघून घ्या आणि मग आपण आपलं लेक्चर संपवून टाकूयात. बघा जो काही भारतीय मूर्तिकला, ठीक आहे, आणि भारतीय मंदिर स्थापत्य, तर याची जी काही सुरुवात आहे म्हणजे पाया जे आहे तर पाया आपल्या गुप्त काळामध्ये घातलेला गेला. बघा मूर्तिकला आणि मंदिर स्थापत्य. आणखी बघा एक महत्त्वाची घटना जी आहे गुप्त काळामध्ये, तर ते खूप महत्त्वाची आहे आणि ते परीक्षेमध्ये 100% विचारू शकते की बघा जे काही मध्ययुगाचा काळ आहे, मध्ययुगाच्या काळामध्ये बघा सरंजामदारी, ठीक आहे, सरंजामदारीची पद्धती अस्तित्वात होती. बघा सरंजामदारी म्हणजे काय, तर जे काही लष्करी कार्य म्हणजे लष्करी अधिकारी होते बघा. ठीक आहे, तर त्या लष्करी अधिकाऱ्यांना पगार न देता त्यांना काय द्यायचं, एखादा मुलूक द्यायचा. ठीक आहे, म्हणजेच एखादा प्रदेश द्यायचा आणि त्या प्रदेशामधून जे बी काही उत्पन्न मिळेल तर ते कोण घ्यायचा, हा सरंजामदार. म्हणजे ही पदवी आपली, आणि म्हणजे ही पद्धत काय झाली, सरंजामदारी पद्धती. तर असं एक ऑब्झर्वेशन आहे बघा की सरंजामदारीची जी काही मुळे आहेत या पद्धतीची, तर या पद्धतीची मुळे सुद्धा आपल्याला गुप्त काळामध्ये दिसून येतात. ठीक आहे, गुप्त काळामध्ये सरंजामदारीची पद्धतीची जी काही मुळे आहेत तर ती दिसून येतात. ॲक्च्युअलमध्ये हे वैशिष्ट्य कोणत्या काळाचं आहे बघा, मध्ययुगीन काळाचं, पण आपल्याला त्याचे हे कुठले जे काही वैशिष्ट्य आहे किंवा मूळ जे आहे तर ते कुठे मिळते, प्राचीन काळामध्ये. ठीक आहे, आणखी बघा या संदर्भात जे काही गुप्त कालखंड होता तर यामध्ये आणखी एक गोष्ट आणखी महत्त्वाचं आहे बघा, अग्रहार. ठीक आहे, अग्रहार. ठीक आहे, अग्रहार म्हणजे काय, तर बघा धार्मिक कार्यासाठी, ठीक
धार्मिक कार्यासाठी जी काही जमीन दिली जायची, ठीक आहे, जमीन, धार्मिक कार्यासाठी जमीन दिली जायची आणि ती जमीन जी होती तर ती होती करमुक्त, ठीक आहे, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर टॅक्स फ्री आपली, म्हणजेच ही जी काही जमीन होती तर ही करमुक्त होती आणि या करमुक्त जमिनीलाच काय म्हणायचे, अग्रहार, म्हणजेच धार्मिक कार्यासाठी दिली जाणारी करमुक्त जमीन म्हणजेच काय तर अग्रहार, ठीक आहे. आणि बघा गुप्त काळामध्ये आणखी सांगायचं झालं म्हणजे जो काही राजा होता, ठीक आहे, राजा जो आहे तर तो प्रशासनाचा केंद्रबिंदू होता बघा, ठीक आहे, आणि जे काही राज्य आहे तर ते प्रांतामध्ये विभागलेलं आहे, ठीक आहे, प्रांतामध्ये, आणि प्रत्येक प्रांताला छोट्या छोट्या भागामध्ये विभागलं जाईल बघा, ठीक आहे. तर या भागांना काय म्हटलं जायचं, विषय, ठीक आहे. म्हणजे आयोग विचारू शकते की बा गुप्त काळामध्ये प्रत्येक प्रांतांना छोट्या छोट्या प्रदेशामध्ये विभागले जाईल तर त्यांना काय म्हणायचे, तर त्यांना म्हणायचे विषय, आणि या विषयाचा कारभार पाहणारा कोण, तर विषयपती, ठीक आहे, विषयपती. आता बघा जे काही प्रांताचा कारभार आहे तर ते सहसा कोण पाहायचं, जे काही राजकुमार राहायचे, ठीक आहे, म्हणजे राजाची मुलं वगैरे, तर ते प्रांतांचा कारभार पाहिजे आणि त्यांच्या खाली कोण, तर हे विषयपती. आता यामध्ये आणखी दोन संज्ञा आहेत बघा, एक आहे कुमारमात्य, ठीक आहे, कुमारमात्य, आणि बघा एक दुसरी आहे बघा आयुक्तक, ठीक आहे, कुमारमात्य आणि आयुक्तक, ठीक आहे. तर बघा जे काही कुमारमात्य आहे, ठीक आहे, कुमारमात्य हे कशाचा कारभार पाहिजे बघा, प्रांताचा, ठीक आहे, प्रांत, आणि आयुक्तक जे आहे तर ते कशाचा कारभार पाहिजे बघा, जिल्हा, ठीक आहे, जिल्ह्याचा कारभार पाहणारा अधिकारी आयुक्तक आणि प्रांताचा कारभार पाहणारा अधिकारी कोणता होता, तर मग कुमारमात्य, ठीक आहे. तुम्हाला याच्या म्हणजे नावावरून बी लक्षात आले असेल की आयुक्त कसं एकदम असं भारी नाव वाटते बघा, आणि कुमारमात्य थोडंसं आयुक्तपेक्षा थोडं हलकं वाटते, ठीक आहे, म्हणून जे काही छोटंवालं नाव आहे म्हणजे वजनानं बरं, तर ते कोणता अधिकारी असेल, प्रांत अधिकारी, आणि जो काही भारी वाटते असा एकदम तर तो कोणता, जिल्हा, म्हणजे जिल्ह्याचा कारभार पाहणारा अधिकारी, ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण हा जो काही गुप्त साम्राज्य आहे, ठीक आहे, जे काही आपलं गुप्त साम्राज्य आहे तर हे आपण व्यवस्थितरित्या डिस्कस केलेलं आहे बघा, आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे बी काही महत्त्वाचे घटक मला वाटतील, ठीक आहे, आणि आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न बघा, तर त्या हिशोबाने आपण हे जे काही घटक आहे तर तो एकदम व्यवस्थित क्लिअर केलेला आहे, ठीक आहे. आणखी काही असा एखादा घटक घ्यायचा असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. थँक्यू. आणि जे काही आपलं ॲडव्हान्स MPSCचं हिस्ट्री, ठीक आहे, हिस्टोरी हे टेलिग्राम चॅनल आहे बघा, कोणतं, ॲडव्हान्स MPSCचं, तर त्यावर जर तुम्ही गेले टेलिग्रामवरती तर तुम्हाला बरेचसे, ठीक आहे, बरेच असे प्रश्न जे आहेत इतिहासाचे पर्टिक्युलरली, तर इतिहासाचे बरेच प्रश्न मिळतील, आणि आज जो आपण घटक बघितला बघा गुप्त, ठीक आहे, गुप्त घराणे, तर या संदर्भात सुद्धा तुम्हाला बरेच घटक तिथे, बरेच प्रश्न तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत, ठीक आहे. जवळजवळ बघा इतिहास जे चॅनल आहे टेलिग्रामवर आपलं ॲडव्हान्स हिस्ट्री, तर इथं जवळजवळ आपण 1000च्या जवळ प्रश्न अपलोड केलेले आहेत, ठीक आहे. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटू, ठीक आहे मग.